जनसंवाद अभियानाअंतर्गत मनोर पोलीस ठाणे आणि दहिसर सुन्नी जमातच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी दहिसर तर्फे मनोर म्हणजेच दहिसर या गावात दावते इफ्तारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार विलास तरे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी रमजान महिन्यात उपवास म्हणजेच रोजा ठेवणाऱ्या मुस्लिम बांधवांना गुलाबाची फुले देत त्यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या। शनिवारी 21वा रोजा होता आणि संध्याकाळी 6:52 बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे, पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर आणि मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रणवीर बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी इफ्तार करीत उपवास म्हणजेच रोजा सोडला। इफ्तारसाठी खजूर, फळे, सरबत आणि कोल्ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायतीच्या सरपंचा अंकिता भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील, माजी पंचायत समिती सदस्य तुषार सातवी, ग्रामपंचायत सदस्य उल्हास ठाकूर, साजिद शेख, विकास पाटील, दिनकर नाईक, दशरथ जाधव, सदानंद पाटील, भूषण पाटील, गौरव पाटील, सुन्नी जामा मशिदीचे अध्यक्ष इरफान शेख, पत्रकार बंधू नाजिम खतीब, नावेद शेख आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा निर्माण होण्याबरोबरच दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते। अशा कार्यक्रमामुळे एकमेकांच्या सुख दुःखात सामील होता येते। अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार झाल्यास दोन्ही समाजातील एकोपा वाढीस मदत होईल असे प्रतिपादन आमदार विलास तरे यांनी यावेळी केले। तर हा महिना आपल्याला एकमेकांसोबत प्रेमाने जगण्याचा सल्ला देतो। आजची इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे अशी भावना माजी पंचायत समिती सदस्य तुषार सातवी यांनी यावेळी व्यक्त केली।